अवधूत. दत्तात्रयांना अवधूतही म्हणतात. अवधूत म्हणजे अहम नष्ट करणार. अवधूत म्हणजे आपल्या शरीरातील, आपल्यातील अष्ट धातूंना नियंत्रित करून सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारा अवधूत. अवधूत म्हणजे जीवात्म्यातला अहंकार नष्ट करणार. आपण जीवनाचा ज्यावेळी अभ्यास करत असतो ना, त्यावेळेला शक्ती आणि बुद्धीचा वापर करून आपण जगत असतो. आणि या शक्ती बुद्धीचा वापर करत असताना आपल्याला वाटतं की मीच शक्तिमान आहे, मीच बुद्धिमान आहे, जे सर्वस्व आहे ते मीच आहे. आणि हा मीपणा म्हणजे अहमपणा, हा अहंकार. पण हा शक्ती आणि बुद्धी आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे, याचा आपल्याला विसर पडतो. आणि याची जाणीव करून देणारा म्हणजे अवधूत. तो सांगतो की शक्ती आणि बुद्धीचा कारक म्हणजे तुमच्या जीवाला उत्पन्न करण्याचा कारकच मी आहे. उत्पत्ती ब्रह्मा मीच आहे उत्पन्न करणारा. म्हणजे सर्वस्व करता करविता मी आहे. आणि हा अहंकार हा खरा नाहीये. आणि हा अहंकार नष्ट झाला पाहिजे, याची जाणीव करून देऊन तुम्हाला मुक्तीकडे, मोक्षाकडे नेणारा अवधूत, हे स्वरूप दत्तात्रयाचं. आपण अवधूत म्हणालो, जो मोक्षापर्यंतचा मार्ग दाखवतो. आणि दिगंबर म्हणजे काय? जो मोक्षापर्यंत घेऊन जातो. दिक म्हणजे दिशा. ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत असा, म्हणजे अंबर म्हणजे वस्त्र घातलेलं आहे. अंबर म्हणजे आकाश आणि अंबर म्हणजे वस्त्र. ज्याने सर्व दिशा व्यापतील असं वस्त्र घेतलेलं आहे, असा दिगंबर. ज्याने तुम्हाला ठरवून टाकलेलं आहे की मोक्ष मिळवूनच द्यायचा आहे, तुम्हाला मोक्षाच्या मार्गापर्यंत पोहोचवायचं नाहीये, तुम्हाला मोक्ष द्यायचा आहे, असा हा दिगंबर. दिगंबर आपण म्हणतो ना, दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर, म्हणजे मला मोक्षापर्यंत घेऊन जा, जसं शिव बोलतो. बघा, प्रत्येक दत्तात्रयांच्या शब्दामध्ये शिवाचा अर्थ आहे. आणि प्रत्येक दत्तात्रयांच्या नावाच्या अर्थामध्ये, स्वरूपामध्ये मोक्षाचा अर्थ आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगितले मोक्ष म्हणजे काय, मोक्ष कसा मिळतो, असा हा दिगंबर, जो तुम्हाला मोक्ष देतो आणि मोक्षाचं स्वरूप दाखवतो, असा हा दिगंबर.